हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी मराठी पाठ 13वा पाड्यावरचा चहा या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया। अभ्यास तुमचा साथ आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या YouTube चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन स्वाध्यायाची नोटिफिकेशन मिळत राहील। चला तर मित्रांनो, पाहूया पहिला प्रश्न। या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो म्हणजे पाठाद्वारे वारली लोकांच्या खोपट्याच्या बाबतीत खालील मुद्द्यांना अनुसरून वर्णन करा। या ठिकाणी आपल्याला खाली काही मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्याला अनुसरून त्या मुद्द्यांचे आपल्याला वर्णन करायचे आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिला मुद्दा आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे खोपटे वसण्याचे ठिकाण। या ठिकाणी आपल्याला खोपटे वसण्याचे जे काही ठिकाण आहे ते या ठिकाणी आपल्याला सांगायचे किंवा त्याचं वर्णन करायचं आहे। बघा, मग या ठिकाणी त्याचं उत्तर येणार आहे मित्रांनो, ते म्हणजे बहुतांश खोपटी ही साधारण उंच वट्यावर झाडाचा आश्रय घेऊन सावलीत वसलेली असतात। त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दुसरा मुद्दा दिलेला आहे तो म्हणजे खोपटे तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य। या ठिकाणी बघा, खोपटे तयार करण्यासाठी जे काही साहित्य या ठिकाणी वापरले जाते ते आपल्याला या ठिकाणी सांगायचे आहे किंवा त्याचं वर्णन करायचं आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी त्याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे या ठिकाणी बघा, कारव्या किंवा कामठ्याच्या काड्या, खोपटांना मेडी, चौकटीची लाकडे व इतर 4-6 वासे वापरलेले असतात। पावसापासून संरक्षण करण्यासाठी पेंडा किंवा पळसाची जी काही पाने असतात ही वापरली जातात, जेणेकरून जे काही पाणी या पानांवर पडेल व ते खाली जाईल। त्यामुळे बघा, इत्यादी जे काही या ठिकाणी साहित्य यूज केलेले आहेत किंवा वापरलेले आहेत मित्रांनो, हे खोपटे तयार करण्यासाठी वापरले जातात। चला मित्रांनो, पाहूया तिसरा मुद्दा। या ठिकाणी बघा, तिसरा मुद्दा आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे दारे, खिडक्या व छप्पर या ठिकाणी यांचं आपल्याला वर्णन करायचं आहे। बघा, या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो, ते म्हणजे खोपट्याला एकच दार असते, खिडक्या नसतातच, भिंतीच्या कारव्या किंवा कामट्या मोडून मोकळा भाग तयार करतात, तीच या ठिकाणी खिडकी असते। कामट्यांचे छप्पर असते, त्यावर गवताचा पेंडा किंवा पळसाची पाने पसरवतात, कारण जेणेकरून जे काही पावसाचं पाणी असेल ते खाली जाईल। बघा मित्रांनो, या ठिकाणी चौथा मुद्दा आपल्याला दिलेला आहे ते म्हणजे दालन। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो, ते म्हणजे खोपट्याला एकच दालन असते, त्यातच ते स्वयंपाक होतो, बसण्या उठण्यासाठी तेच दालन आणि विश्रांतीसाठी झोपण्यासाठी सुद्धा तेच दालन असते। सर्व व्यवहार एकाच दालनात केला जातो। बघा मित्रांनो, या ठिकाणी दालनचं आपण या प्रकारे वर्णन करू शकतो। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2, पाठाद्वारे खालील दिलेल्या गोष्टींचे उपयोग सांगा। या ठिकाणी आपल्याला खाली काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्यांचा या ठिकाणी आपल्याला उपयोग सांगायचा आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिली गोष्ट आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे माची। या ठिकाणी बघा, माचीचा जो काही उपयोग होतो तो म्हणजे काय, तर या ठिकाणी बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी वस्तू जिचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी व मडकी ठेवण्यासाठी केला जातो। बघा मित्रांनो, माचीचा जो काही उपयोग आहे तो जे काही पिण्याचं पाणी असतं त्या जी काही मडकी असते मित्रांनो, ही ठेवण्यासाठी माचीचा उपयोग हा केला जातो। चला मित्रांनो, पाहूया पुढील गोष्ट। या ठिकाणी बघा, लहान लहान खड्डे हे कशासाठी असतात हे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे किंवा यांचा उपयोग सांगायचा आहे। या ठिकाणी बघा मित्रांनो, यांचा उपयोग जो काही आहे तो म्हणजे वारल्यांची कोंबड्या हीच खरी संपत्ती असते, त्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून ते लहान लहान खड्डे करून ते पाण्याने भरून ठेवतात, जेणेकरून त्या कोंबड्यांना पाणी पिता यावं। ओके, चला मित्रांनो, पाहूया पुढील गोष्ट। सारवलेला ओटा। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो किंवा उपयोग येणार आहे तो म्हणजे वारल्यांच्या घराभोवती घराला लागून 6 ते 9 इंच उंचीचा एक ओटा केलेला असतो, ते तो सारवतात, बसण्या उठण्यासाठी याचाच उपयोग ते करत असतात। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 3, आकृत्या पूर्ण करा। या ठिकाणी बघा मित्रांनो, पहिली आकृती आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे निर्मनुष्य पाड्यासाठी लेखिकेने वापरलेला शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। या ठिकाणी बघा मित्रांनो, याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे खाई। चला मित्रांनो, पाहूया पुढील आकृती। या ठिकाणी बघा, पुढील आकृती आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे मित्रांनो। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे डाव्या हाताच्या तळव्यावर उजवा हाताचा कोपरा ठेवून उजवा हात उभा नाकासमोर धरायचा, ही वारली लोकांची नमस्कार करण्याची पद्धत असते। चला मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4, कारणे लिहा।
या ठिकाणी बघा पहिलं आपल्याला विधान दिलेलं आहे ते म्हणजे लेखिका निराश झाली तरी तिने स्वतःला सावरले, कारण या ठिकाणी बघा मित्रांनो कारण येणार आहे ते म्हणजे त्यांची त्यांच्या ध्येयावरील निष्ठा व गरिबांविषयीची तळमळ अविचल होती, म्हणून लेखिका नाराज झाली होती किंवा निराश झाली होती आणि तिने स्वतःला सावरले। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। लेखिका कंटाळून नाईलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली, कारण या ठिकाणी आहे मित्रांनो ते म्हणजे ज्यांच्यासाठी त्या एवढा त्रास घेऊन तिथे गेल्या होत्या त्यांच्यापैकी कोणीही तेथे येत नव्हता, त्यांची विचारपूस करीत नव्हता, कोणी त्यांची दखल घेत नव्हतं, म्हणून इतकेच नव्हे तर बराच वेळ गेला कोणी येण्याचे चिन्हच दिसत नव्हते, म्हणून लेखिका कंटाळून नाईलाजाने परतीच्या प्रवासाचा विचार करू लागली होती। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 5। लेखिका आणि क दळवी यांच्या वारली लोकांबरोबर होणाऱ्या सभेच्या तयारीचा ओघ तक्ता या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे किंवा तयार करायचा आहे। या ठिकाणी बघा मित्रांनो या ठिकाणी तो ओघ तक्ता आपण तयार केलेला आहे। यामध्ये पहिला पॉइंट येणार आहे मित्रांनो तो म्हणजे पाहुण्यांना झोपडीत नेले, त्यानंतर दुसरा पॉइंट आहे मित्रांनो ते म्हणजे एकाने खोली झाडली, त्यानंतर तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे दुसऱ्याने हातरी अंथरली, त्यानंतर चौथा पॉइंट आहे मित्रांनो तो म्हणजे इतक्यात काहींनी बाज आणली, त्यानंतर पाचवा पॉइंट आहे मित्रांनो तो म्हणजे जे 10-15 जण जमले होते ते ओळीने कुडापाशी हळूहळू बसले। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 6। पाठाच्या आधारे लिहा। या ठिकाणी बघा पाठाच्या आधारे आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे चहा तयार करण्यापेक्षा जेवण तयार करणे वारली लोकांना सोपे होते। या ठिकाणी हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे मित्रांनो। चला पाहूया याचं उत्तर। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे वारल्यांजवळ पैसे नसतील तर गोष्टी विकत घेणार कशा आणि मग चहा करणार तरी कसा, वारली खरेदी करू शकत नाही तर मग त्यांच्या परिसरात कोणता वाणी दुकान थाटेल। एक कप चहा प्यायचा असेल तर 3 मैल अंतरावरील दुकानातून साखर व चहापुडा विकत आणावी लागत होती। त्यानंतर मित्रांनो गावात कोणाकडेही गाय किंवा म्हैस नसल्यामुळे दुधाचा थेंब सुद्धा मिळण्याची शक्यता नव्हती। या उलट दर दिवसाच्या जेवणासाठी लागणारे थोडेसे तांदूळ, भाकरीचे पीठ, आंबील हे पदार्थ तरी घरून मिळू शकतात, त्यामुळे मित्रांनो त्यांना जेवण करणे हे चहाच्या तुलनेने सोपे होते, पण चहा करणे हे शक्यच नव्हते। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। या ठिकाणी बघा पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे तुमच्या घरची चहा करण्याची पद्धत आणि वारली लोकांची चहा करण्याची पद्धतीतील या ठिकाणी आपल्याला फरक स्पष्ट करायचा आहे। या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे वारली लोकांकडे अमाप दारिद्र्य होते, त्यांच्या घरात साखर, चहापुडा या गोष्टी आणून ठेवलेल्या नसायच्या, त्यामुळे त्यांना चहा करणे, चहा पिणे या गोष्टी परवडण्यासारख्या नव्हत्या। क्वचित कधीतरी चहा करण्याची वेळ आलीच तर 3 मैलावर अंतरावरील दुकानातून चहापुडा व साखर आणावी लागे, कोणाची तरी बकरी पकडून तिचे दूध काढले जाई। आमच्या घरी दर महिन्याला सामान एकदम भरून ठेवले जाते, घरात महिन्याभरासाठी लागणारी साखर, चहापुडा आणून ठेवलेली असते, दूधवाला दर दिवशी दूध आणून देतो, यामुळे दर दिवशी सकाळ संध्याकाळ चहा पिण्याचा कार्यक्रमच घरात चालतो। हे वारल्यांना शक्य नव्हते। या प्रकारे आपण फरक स्पष्ट करू शकतो। तुम्ही यांना 2 चार्ट मध्ये देखील डिवाइड करू शकतात मित्रांनो। पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता पाड्यावरचा चहा या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कंप्लीट केलेला आहे। तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचंय। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्कीच करा।